धन्यवाद. नमस्कार मंडळी. आरोग्य संपदाच्या या स्पेशल सदरात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मी प्रसाद पानवळकर, बृहन महाराष्ट्र मंडळाचा अध्यक्ष. आणि आज आपल्याकडे वक्ता म्हणून ज्या आहेत त्या डॉक्टर सायली अमरापूरकर. अ, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत त्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळाबरोबर खूप गेली अनेक वर्ष काम चालू आहे. त्या मेडिटेशन जो आपला ग्रुप आहे त्याच्या लीड आहेत आणि खूप चांगला उपक्रम तो चालवत आहेत गेले 2 वर्ष. तर सायली, तुमचं या सदरात खूप खूप स्वागत. आणि त्यांच्याबद्दल मी एक थोडक्यात परिचय करून देतो आणि त्या सांगतीलच. तर सायली अमरापूरकर ह्या कम्युनिटी एंगेज रिसर्च स्कॉलर आहेत. तसेच त्या सेवा AIW येथे कम्युनिटी कनेक्शन्स, एज्युकेशन आणि रिसर्च डिरेक्टर म्हणून काम करतात. 2018 पासून त्या साऊथ एशियन कल्चरल लिएझन म्हणून एडिना पब्लिक स्कूलमध्ये काम करत आहेत. आणि त्यांना फॅमिली सोशल सायन्स, मेंटल हेल्थ ॲडव्होकसी तसेच नॉन प्रॉफिट लीडरशिप मध्ये 20 वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव आहे. तर अशा सुंदर व्यक्ती आपल्याला आज मिळालेल्या आहेत. आणि आजचा टॉपिक पण फार महत्वाचा आहे, बुलिंग. कारण तुम्ही बघाल तर प्रत्येक आपली मुलं शाळेत जातात, कुठे ना कुठेतरी त्यांना बुलिंगला सामोरं जायला लागतं. भले ते साऊथ एशियन असतील म्हणून किंवा त्यांच्यापेक्षा मोठ्या मुलांशी इंटरॅक्ट करताना किंवा ते काय खातात, कसे वागतात, ड्रेस कसे असतात. तर मुलांवर त्याचा एक परिणाम होत असतो. दरवेळा ते पालकांकडे येऊन बोलतीलच असं नाही. पण आजच्या सदरातून आपण जाणून घेणार आहोत, की पालकांनी ह्या सायन्स कशा ओळखायच्या आणि मुलांना कसं मदत करायची. आणि हा फार महत्वाचा विषय आहे. तर नक्की ह्याचं रेकॉर्डिंग तुम्ही नंतर आपापल्या मित्र-मैत्रिणींनाही सांगा. त्यांना त्याचा फायदा होईल. आणि मला गौरव पटवर्धन आमच्या BMMचे EC आहेत, त्यांचाही आभार मानायचे आहे. कारण या सगळ्या कार्यक्रमाचं मार्केटिंग करणं, ॲडमिनिस्ट्रेशन करणं ते बघतात. तर गौरव, धन्यवाद. आणि एवढं बोलून आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूया. तर डॉक्टर सायली अमरापूरकर, परत एकदा आपलं स्वागत आरोग्य सेशन संपदाच्या या सेशनमध्ये. आणि आम्ही धन्यवाद. उत्सुक आहोत तुमच्याकडून ऐकाय. थँक्यू. धन्यवाद प्रसाद. आणि मला BMMच्या या आरोग्य संपदा ग्रुपचा अभिनंदन करायचं आहे की त्यांनी हा विषय निवडला. कारण जनरली या विषयावर आपल्या समाजात जास्त बोललं जात नाही. म्हणजे जेव्हा जेव्हा असं काहीतरी घडेल तेव्हा तेव्हा त्याच्याशी डील केलं जातं. पण याच्याविषयी आधीच आपण माहिती घेऊन असं घडू नये आपल्या मुलांच्या बाबतीत, अशी काळजी घ्यावी हा विचार करून हा विषय निवडला गेला. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. मी माझं आता पॉवर पॉइंट शेअर करते आणि जितकं जमेल तितकं मी मराठीत बोलणार आहे, पण माझ्या स्लाइड्स इंग्लिशमध्ये आहेत. आणि आय एम शुअर दॅट इज ओके विथ एव्हरीबडी. तर माझं बॅकग्राऊंड सायकॉलॉजीमधलं आहे आणि मॅरेज अँड फॅमिली थेरपीमधलं आहे. आणि मी जसं आत्ता प्रसाद म्हणाले तसं मी बरीच वर्ष शाळेमधून कम्युनिटी ऑर्गनायझेशनच्या थ्रू कम्युनिटी एज्युकेशनचं काम करत आली आणि माझं ते सगळ्यात आवडतं काम आहे. तर आजचा जो विषय आहे तो महत्त्वाचा आहे, कारण बऱ्याच कारणांसाठी. पण पहिलं एक कारण की हे कोट आहे डॅन नॉलेजचं, की एव्हरी इंडिव्हिज्युअल शुड हॅव द राईट टू बी स्पेअर्ड ऑपरेशन अँड रिपीटेड इंटेन्शनल ह्युमिलिएशन इन स्कूल as in large society. No student should be afraid of going to school for fear of being harassed. No parent should need to worry about such things happening to his or her child. तर मराठीत सांगायचं तर प्रत्येक व्यक्तीला शाळेत असो किंवा कामाच्या ठिकाणी असो किंवा समाजात कुठेही असो, तर दडपशाही किंवा जाणीवपूर्वक अपमानापासून मुक्त राहण्याचा हक्क आहे. आणि कोणत्याही विद्यार्थ्याने छळ किंवा अपमानाच्या भीतीने शाळेत जायला नकार देणं किंवा घाबरणं किंवा कोणत्याही पालकाला त्याविषयी काळजी वाटणं की आपला मुलगा आज शाळेत गेलाय तो सेफ आहे की नाही, अ, असं असू नये. कारण तो आपला अगदी बेसिक हक्कांपैकी एक हक्क आहे. तर म्हणून हे महत्वाचं आहे. आणि आरोग्याच्या दृष्टीने हे का महत्वाचं आहे, तर हेल्थ च्या फील्डमध्ये काम करणारे लोक नेहमी प्रिव्हेन्शन विषयी बोलतात. प्रतिबंध, प्रत्येक गोष्टीचा जर प्रतिबंध असेल तर आपल्याला त्याचं तोंड द्यावंच लागणार नाही. तर तसंच आपण जर बुलिंगकडे बघितलं आणि बुलिंगला मराठी शब्द छळवणूक आहे हे जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला एकदम जाणवलं की बापरे, छळ हा शब्द मराठीमध्ये किती स्ट्रॉंग शब्द आहे. आणि आपल्याला छळ म्हटलं की मग असं वाटतं बापरे काहीतरी सिरियस आहे, पण बुलिंग म्हटलं की असं वाटतं हां म्हणजे असेल की ठीक आहे, टीजिंग, मारामारी ठीक आहे असं, पण तसं नाही आहे ते. तर या एका गोष्टीने मला सुरुवात करायची आहे आणि मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांना ही गोष्ट माहिती आहे. एका नदीची गोष्ट आहे आणि ही गोष्ट नेहमी वापरली जाते
to talk about the importance of prevention in any health related area किंवा in any area for that matter. तर एक अशी गोष्ट आहे की एका गावाच्या शेजारी एक नदी होती आणि ती खूप धोकादायक होती. म्हणजे लोक वारंवार त्याच्यात पडायचे आणि त्या गावातल्या लोकांना दिसायचं की अरे कुणीतरी नदीत पडलं आणि मग ते जाऊन त्याला वाचवायचा प्रयत्न करायचे आणि असं रोज व्हायचं, वारंवार व्हायचं. आणि लोक त्याच्यातच मग्न असायचे की कुणीतरी पाण्यात पडलेलं दिसतंय, आता आपण त्याला वाचवायचं. तर एक दिवस असंच लोक एका माणसाला वाचवत होते आणि सगळे त्याला वाचवायला लागलेत आणि एक माणूस उठला आणि तो वर जायला लागला, नदीच्या उगम जिथे होता त्या दिशेने जायला लागला. तर सगळे त्याला म्हणाले, अरे आम्ही इथे याला वाचवायचा प्रयत्न करतो, तू कुठे निघालास? तो म्हणाला की गेले कित्येक दिवस आपण बघतोय लोक पाण्यात पडतायत, आपण त्यांना वाचवतोय, आपण त्यांना मदत करतोय, पण हे लोक पाण्यात पडतातच काय आहेत इन द फर्स्ट प्लेस हे आपण शोधून काढायला पाहिजे. आणि तिथेच जर आपण प्रतिबंध लावला किंवा तिथेच आपण जर काहीतरी केलं की ज्यांनी लोक पडणारच नाही, तर मग आपल्याला हे वाचवायचं काम करावं लागणार नाही, आहे की नाही? तर हा पर्स्पेक्टिव्ह जर आपण बाळगला, मग ते कुठलीही हेल्थ कंडिशन असो किंवा कुठलाही आपला आरोग्याशी निगडीत टॉपिक असो, आणि हा टॉपिक जो आज आपण बोलतोय हा आपल्या मेंटल हेल्थशी खूप निगडीत आहे. तर हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की म्हणून याविषयी बोलणं, याची माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्या मुलांना का होईना किंवा इव्हन तरुणांना किंवा इव्हन आपल्या प्रत्येक वयोगटातल्या लोकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारचं बुलिंग टाईप ऑफ बिहेवियर हे फेस करावं लागतं आयुष्यात. तर म्हणून हा टॉपिक महत्वाचा आहे. आणि म्हणून ही गोष्ट मला वाटतं की महत्वाची आहे की फक्त काहीतरी प्रॉब्लेम झाला, कुणीतरी काहीतरी हॅरॅस केल्यानंतर त्याच्यावर उपाय शोधायच्या ऐवजी किंवा ते फाईट करायच्या ऐवजी आपण आधीपासूनच कसं बघू शकतो की हे होणार नाही. आणि आपल्याला माहिती आहे की लहान मुलं कुठून शिकतात, ऑफकोर्स त्यांना आपण शिकवायचा प्रयत्न करतो, पुस्तकं वाचतात, टीव्ही बघतात, वेगवेगळ्या मीडियामधून त्यांना शिकायला मिळतं. पण सगळ्यात महत्त्वाचं मुलं हे आई वडील आणि इतर त्यांच्या जवळपासचे किंवा समाजातले त्यांच्या आयुष्यात असणाऱ्या मोठ्या व्यक्तींकडून ते शिकत असतात, कसं वागायचं आणि कसं बोलायचं वगैरे वगैरे. तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की अम, लहानपणापासूनच जर राग, अग्रेशन अशा गोष्टी असतील आणि त्या जर कंट्रोलमध्ये आणल्या नाहीत, तर त्याचा पुढे जाऊन हा परिणाम होऊ शकतो की ज्याच्यामुळे अ, इतरांनाच त्रास देणं. आता जेव्हा आपण बुलिंग किंवा छळ याविषयी बोलतोय, तर हे फक्त इतर मुलं आपल्या मुलांना करतात असं नाही, आपली मुलंही इतरांना करत असतील, आपल्याला माहिती नाही. पण त्याचं कारण काय असू शकतं? तर दिस इज अ विशियस सायकल. आणि शाळा असो, तुमचं घर असो, भावंड असो किंवा नेबरहुडमध्ये मित्रमैत्रिणी असो किंवा इन जनरल कुठेही असो, तर एकमेकांशी योग्यरित्या वागण्याच्या पद्धती, हेल्दी इंटरॅक्शन्स, हेल्दी कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन, हे जर आपण लवकर मुलांना शिकवलं, अगदी लहानपणापासून शिकवलं, तर त्याचा फायदा असा होतो की they will not become both, they will not become victims of bullying and they will not become the bully, right, the person who bullies other people. So काही न करणं आणि बघून आणि आपल्या मुलाला कोणी त्रास दिला तर आपण बघू हे म्हणून हा प्रॉब्लेम सुटण्यासारखा नाहीये. तर ह्याचा नीट विचार करून प्रिव्हेन्शन, अवेअरनेस आणि पॉझिटिव्ह रोल मॉडेलिंग हे खूप महत्वाचं आहे. तर सो वाय डज दिस कॉन्व्हर्सेशन मॅटर? का आपण याविषयी माहिती करून घ्यायला पाहिजे? तर मोर देन 3.2 मिलियन स्टुडंट्स बिटवीन द एज ऑफ 12 to 18, म्हणजे हे फक्त मिडल स्कूल आणि हायस्कूलचं सांगतायत, 3.2 मिलियन स्टुडंट्स रिपोर्ट बिंग बुलीड. आता रिपोर्ट बिंग बुलीड म्हणजे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मुलांना बुलिंगचा त्रास होतो, पण अराउंड 3.2 मिलियन स्टुडंट्स, हे US मधले स्टॅट्स आहेत, रिपोर्ट दॅट दे आर बुलीड. ओव्हर 70% ऑफ स्टुडंट्स हु आर बुलीड विल बुली अदर्स. आणि हे लक्षात घेण्यासारखं आहे, कारण इट्स अ विशियस सायकल. आणि आपण त्याविषयी बघणार आहोत की हे कसं होतं. आणि बहुतेक मुलांना दिसतं शाळेमध्ये कुणीतरी कुणाला बुली करतंय. तुम्ही जर तुमच्या मुलांना विचारलं तर ते तुम्हाला हे सांगू शकतील की त्यांनी हे पाहिलंय की कुणीतरी कुणाला बुली करतंय आणि वेगवेगळ्या प्रकारे कसं ते बुली केलं जातं. अगदी उघड उघड चालू असतं. स्टाफ आणि टीचर्स पण बघतात. आणि आपण बघणार आहोत वेगवेगळ्या टाईपचं बुलिंग. म्हणजे बुलिंग म्हणजे फक्त जाऊन हाणायचं, मारायचं, बुक्काबुक्की करायची एवढं नाही आहे, त्याच्यात खूप प्रकार आहेत वेगळे वेगळे. आणि
बरेच मुलं आहेत आणि लहान मुलांमध्ये सुद्धा एलिमेंटरी स्कूलच्या की जे कुणीतरी त्यांना त्रास देतंय म्हणून शाळेत जायला त्यांना नको वाटतं. आणि मग ते वेगवेगळी कारणं आणि आपल्याला माहिती आहे आपण बरेच जण आपल्यातले आपण भारतात वाढलोय आणि खूप कॉमन आहे आपल्याकडे असं म्हणणं की अरे हो पोटात दुखतंय म्हणून मी शाळेत जात नाही आणि मग त्याची टिंगल केली जाते घरच्यांकडून की हा हा आता तुझी उद्या पोटात दुखेल तू शाळेत जाणार नाही. पण हे जाणून घेणं आवश्यक आहे की मुलं का असं म्हणतायत की त्यांना जायचं नाहीये शाळेत, भीती वाटतेय किंवा वेगळंच कारण सांगून शाळेत न जाणं. तर शाळेत काय घडतंय, प्लेग्राऊंडवर काय घडतंय, स्कूल बसमध्ये काय घडतंय किंवा इतर ठिकाणी जिथे मुलं इतर सेटिंग्समध्ये आहेत, हे आपल्याला जाणीव असणं आवश्यक आहे. कारण आजकाल तर इतकं अवघड झालंय. पूर्वी तर फक्त फिजिकली या गोष्टी आपण म्हणूया होत होत्या. आता ऑनलाईन झालंय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सायबर बुलिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इनफॅक्ट भारतात तर खूपच जास्त आहे. आणि आजकाल बुलिंग हे फक्त आपल्याला दिसत नाही, ते इतर ठिकाणी होत असतं. टेक्स्टिंग, सोशल मीडिया, ॲप्स, वेबसाईट्स आणि म्हणजे बेसिकली मुलं घरात असताना पण ह्या सगळ्याच्या द्वारे दे माइट गेट बुलीड हे लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. आणि अगेन ह्याविषयी मला घाबरवायचं नाहीये किंवा हे करायचं नाही पण ह्याच्या आपल्याला एक माहिती असणं एज्युकेशन असणं आवश्यक आहे म्हणून मी ही स्लाइड टाकली आहे की व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ बुलिंग ऑन चिल्ड्रन. हां. तर चिल्ड्रन हू बुली आर मोर लाईकली टू एंगेज इन अदर क्रिमिनल बिहेवियर्स सच ॲज फायटिंग म्हणजे इतर मुलांशी मारामारी करणे, त्याच्यानंतर वॅन्डलिझम, ट्रुएन्सी, चोऱ्या माऱ्या करणे, शाळेत न जाणे किंवा इव्हेंच्युअली शाळा लवकर सोडून देणे. मग हे बाकीचे तर म्हणजे मी वाचून दाखवायला नको, सगळ्यांना माहिती आहे की अल्कोहॉल, स्मोकिंग, वेगवेगळे ॲडिक्शन्स. नंतर शाळेत असताना पण भीती वाटणे की नको मी ना आत्ता नाही जात ह्याच्यामध्ये लॉबीमध्ये, ते तो ग्रुप येऊन गेला ना की मग मी लॉबीमध्ये जाईन वगैरे असे विचार करतात मुलं वगैरे वगैरे. तर असं तुम्ही लक्ष ठेवायला पाहिजे की मुलांना काही असा अनुभव येतोय का. आणि बऱ्याचदा मुलांना ते स्वतः कळत नाही, न कळत ते दे आर ट्राईंग टू डील विथ दॅट फिअरफुल सिच्युएशन. आणि ऑफकोर्स मेंटल हेल्थ इश्यूज होतात त्याच्यामुळे. आणि लोनलीनेस, दे फील लोनली, त्यांना वाटतं की ते एकटेच सगळेजण त्यांच्यावर डूख धरून त्यांना त्रास देत आहेत वगैरे वगैरे. आणि अशामुळे काय होऊ शकतं की ऑफकोर्स त्यांचं लक्ष वर्गात लागत नाहीये, त्यांचं लक्ष अभ्यासात लागत नाहीये आणि वगैरे वगैरे. तर असे बरेच त्याचे इफेक्ट्स आहेत आपल्या म्हणजे मुलांच्या हेल्थवर. आणि घरच्यांना पण त्याची काळजी वाटू शकते. सो दॅट इज वाय दिस इज अन इम्पॉर्टंट टॉपिक. तर वन्स वी गेट दिस आउट ऑफ द वे, सो हाऊ टू डील विथ इट. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पालक म्हणून आपल्याला वाटतं की हां, मुलांनी जर सांगितलंच नाही तर मला कसं कळणार की माझ्या मुलाला असा अनुभव येतोय. तर मी आत्ताच सुरुवात करायच्या आधी प्रसादशी आणि गौरवशी बोलत होते तेव्हा सांगितलं की हे इतकं कॉमन आहे आणि आपली मुलं मुळीच घरी येऊन स्वतःहून सांगत नाहीत. तर मी शाळेमध्ये काम करते आणि विविध म्हणजे मी कल्चरल लिएझॉन एशियन स्टुडंट्स, साऊथ एशियन स्टुडंट्स बरोबर करते. म्हणजे इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, तिबेट, सगळे आपले साऊथ एशियातले जे विद्यार्थी आहेत. तर तसंच एक सोमाली लिएझॉन आहे आमच्या इथे, एक स्पॅनिश स्पीकिंग लिएझॉन आहे, ते लॅटिनो मुलांबरोबर काम करतात. एक नेटिव्ह अमेरिकन आहे, ते नेटिव्ह अमेरिकन मुलांबरोबर काम करतात. आणि असं लक्षात आलंय की सगळ्या ग्रुप्सचं जर कम्पेअर केलं तर एशियन मुलं सगळ्यात कमी येऊन सांगतील की असं असं घडतंय, असं असं झालंय, मला असा त्रास होतोय किंवा काय. मग ते पालकांना असो, टीचर्सना असो किंवा दुसऱ्या कोणी स्टाफला असो, किंवा जाऊन काउन्सिलरशी बोलतायत किंवा सोशल वर्करशी बोलतायत. का तर ते आपल्या कल्चरमध्ये इनग्रेंड आहे की नाही. तर मला तुम्हाला विचारायचं आहे आणि मला आवडेल जर काही जणांनी अनम्यूट करून सांगितलं की वाय डू यू थिंक आर किड्स डोंट टॉक अबाउट इट. जरी त्यांना होत असेल समजा थोड्या प्रमाणात किंवा खूप प्रमाणात शाळेत बुलिंग, तर व्हॉट डू यू थिंक. कोणी बोलेल का? म्यूट आहेत सगळे. आय मीन ओ तुम्ही अच्छा. हँड वरती करा, हँड रेस करा किंवा चॅटमध्ये किंवा टाकलं तरी चॅटमध्ये. चालेल. हां, चॅटमध्ये टाकलं तरी चालेल. आय जस्ट वॉन्ट टू मेक शुअर की
आणि राईट और रॉंग आन्सर नाहीये. हा, अक्षय म्हणताय द किड्स ऑफन थिंक दॅट पेरेंट्स विल ब्लेम देम. ओके, बरोबर. डोंट नो हुम टू शेअर विथ, अगदी बरोबर. कुणाला सांगितलं तर याच्यात काहीतरी बदल होईल, नाहीतर प्रॉबेबली एन्व्हायरमेंट फॉर देम टू स्पीक ओपनली. अगदी बरोबर आहे. घरी असो नाही तर बाहेर असो, जर त्यांना असं वाटलं नाही की मी मोकळेपणाने बोलू शकतो तर ते बोलणार नाहीत. नॉट हॅव्हिंग अवेअरनेस, अगदी बरोबर आहे. त्यांना माहीतच नसेल की अरे हे जे घडतंय हे चुकीचं घडतंय आणि मी काही कुणाची तरी मदत मागू शकतो म्हणजे हे थांबेल. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तर रिसर्चनी काय दाखवलंय की किड्स डोंट टेल अडल्ट्स बिकॉज दे फिअर दॅट नो वन विल हेल्प. हा, ऐकून घेतील, काही करणार नाही. पालकांच्या बाबतीत एस्पेशली आपण जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी वाढलो आणि आता आपण आपल्या मुलांना इथे वाढवतोय, त्यांना वाटतंय त्यांना समजणारच नाही. मी आई बाबांना हे सांगितलं, त्यांना समजणारच नाही नक्की इथे काय होतंय. ओके, फिअर ऑफ बिंग सीन वीक. हा, म्हणजे मी जर असं म्हटलं तर म्हणतील हॅ काय तू एकदम वीक आहेस, तू जाऊन दे दोन त्याला, तू कशाला ऐकून घेतो, तू पण असं बोल, असं पण म्हणतात पालक. सो द किड्स थिंक दे विल बी सीन ॲज वीक. फिअर ऑफ रिटॅलिएशन, त्यांनी नाव सांगितलं आणि त्या मुलाला कळलं किंवा जे कोण करताय त्रास देतंय त्याला कळलं तर तो अजून त्रास देईल. फिअर ऑफ रिटॅलिएशन. कल्चरल प्रेशर टू हँडल युअर सेल्फ, जसं मी आता म्हटलं की हे खूप कॉमन आहे आपल्या कम्युनिटीमध्ये, स्पेशली असं म्हणणं की ह्या तू काय रडत बसलाय, तू पण द्यायचे दोन त्याला. बिलीव्ह दॅट टीचर्स वॉन्ट ऍक्ट, आणि हे रिसर्चने दाखवलंय की बरेच मुलं आणि सगळे मुलं म्हणतात, फक्त साऊथ एशियन नाही, की आम्ही टीचर्सना सांगायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही केलं नाही. आणि ह्याचं कारण असं आहे की 70% ऑफ ॲडल्ट्स सी बुलिंग ॲज अ राईट ऑफ पॅसेज. आणि तुम्हाला जर म्हणजे ऑफकोर्स हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की आपले आई वडील किंवा आपल्या आधीच्या जनरेशन्स यांनी नेहमी मिळणारे रॅगिंग रॅगिंग इज अ राईट ऑफ पॅसेज, व्हायलाच पाहिजे असं, म्हणजे असं लोक धरूनच चालतं, इट्स अ नॉर्मल पार्ट ऑफ ग्रोईंग अप. पण इट नीड नॉट बी, कारण त्याचे जे रिपरकशन्स आहेत ते खूप लॉंग टर्म आहेत आणि खूप त्रासदायक आहेत. आणि फॉर इयर्स किड्स हू गो थ्रू एनी सॉर्ट ऑफ सिव्हिअर बुलिंग फील द इफेक्ट्स ऑफ इट. आणि मग ह्याच्यावर एक चांगली गोष्ट अशी आहे की रिसर्चने असं पण दाखवलंय की बाय स्टँडर्ड इंटरव्हेन्शन. बाय स्टँडर्ड म्हणजे कोण? बघणारे लोक. म्हणजे जर एक मुलगा किंवा एक ग्रुप ऑफ किड्स एका मुलाला किंवा मुलीला त्रास देत आहे, तर बाय स्टँडर्ड म्हणजे इतर जण जे बघतायत ते काय होतंय, मग ते इतर मुलं असतील, पालक असतील, टीचर असेल, कोणी असेल, जॅनिटर असेल. इफ somebody intervenes and says something within 10 seconds of that happening, 57% of the time the bullying stops and it makes a difference. So जर आपल्याला ते तिथल्या तिथे थांबवायचं, त्याला आळा घालायचा असेल आणि ते पुढे स्पायरल होत जाऊ नये असं असेल, तर आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे की जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्रास देतोय, बुली करतोय, तर व्हॉट कॅन वी डू टू इंटरव्हीन सो दॅट दॅट स्टॉप्स राईट देन अँड देअर. आणि बहुतेकदा प्रॉब्लेम हाच होतो. आणि तुम्ही जर मोठ्या कॉन्टेक्स्टमध्ये विचार केला तर हे फक्त शाळेमध्ये नाही, हे समाजात घडत असतं. जेव्हा वेगवेगळे क्राईम्स घडतात, रेशियल रिलेटेड क्राईम्स घडतात, तेव्हा हेच घडतं. कुणीतरी कुणावर अन्याय करतंय, बाकीचे बघतायत नुसते, जर कुणी इंटरव्हीन नाही केलं तर ते चालू राहतं. एनिवे, तो विषय वेगळा आहे, आपण नंतर कधीतरी त्याच्याकडे जाऊ. पण लेट्स लुक ॲट द बेसिक्स ऑफ बुलिंग. तर जसं मी म्हटलं की त्या घटना घडत असताना त्या ठिकाणी उपस्थित सगळे, त्या शाळेचं वातावरण, त्या शाळेतले शिक्षक, प्रिन्सिपल, जे कोण विद्यार्थी, एव्हरीबडी इज अकाउंटेबल फॉर एन्शुअरिंग द स्टुडंट सेफ्टी. बिकॉज बुलिंग नॉट ओनली अफेक्ट्स दॅट वन इंडिव्हिज्युअल, इट अफेक्ट्स द होल ग्रुप इन्व्हॉल्ड, द होल ऑर्गनायझेशन, राईट. आणि अगेन मी हे फार डिटेलमध्ये सांगायला नको, आपल्याला माहिती आहे की त्यांच्या शिकण्यावर त्याचा परिणाम होतो, डिस्ट्रॅक्शन्स होतात, मेंटल हेल्थ इश्यूज होतात लॉंग टर्म वगैरे वगैरे. त्यामुळे खूप आवश्यक आहे की ह्याला आळा घालायचा. पण आता दुसरा प्रश्न, अगेन प्लीज राईट इन द चॅट, की मग असा प्रश्न उद्भवतो की लोक म्हणतात ठीक आहे, पण मग हे कसं कळणार की हे जे घडलंय आता, एक मारामारी म्हणा किंवा जे काय कुणीतरी टॉन्ट करतंय किंवा कुणीतरी काहीतरी थ्रेटन करतंय वगैरे वगैरे, हे बुलिंग आहे का हे जस्ट दोन किंवा काही विद्यार्थ्यांमधलं भांडण आहे आणि ठीक आहे ते होऊन जाईल आणि दे विल लर्न हाऊ टू डील विथ इट. हे कसं समजायचं, म्हणजे हे कसं आपण
कधी आपण इंटरव्ह्यून करायचं आणि कधी नाही हे कसं ठरणार किंवा आपल्याला कळणार? तर तुम्हाला काय वाटतं, हाऊ टू टेल द डिफरन्स बिटवीन वेदर अन इन्सिडेंट इज बुलिंग or a regular ordinary conflict between students? ओके. ओके. मधू म्हणतायत when multiple people go against one, okay, that can be one scenario. A whole group going against one person can be seen as that. When they are using mass communication especially, yes. आणि आपण बघणार आहोत ते सायबर बुलिंग कसं होतं आणि काय त्याचे परिणाम होतात. तर बिहेवियर चेंजेस इन द किड, व्हेरी गुड. पण बिहेवियर चेंजेस कॅन हॅपन ड्यू टू व्हेरियस रिझन्स, राईट? म्हणजे फक्त बिहेवियर चेंज झाला याचा अर्थ बुलिंग होत आहे असं नाही. कॉन्फ्लिक्ट कॅन बी सिंगल ऑकरन्स बट bullying is repetitive. Exactly, Rohan, on the spot. So एक criteria, there are 3 criterias, okay? So let's go to the criteria. सो देर आर 3 क्रायटेरिया. म्हणजे कायद्यानी किंवा तुम्ही शाळेचे प्रिन्सिपलला जर गेलात आणि म्हटलात की बुलिंग होतंय, तर ते काय लक्षात घेतात? 3 क्रायटेरिया. एक, अग्रेसिव्ह बिहेवियर ऑर हार्म, म्हणजे इजा झाली आहे का त्या व्यक्तीला. दुसरं म्हणजे इम्बॅलन्स ऑफ पॉवर इन द सिच्युएशन, म्हणजे जसं आता तुम्ही म्हणालात की एका मुलाच्या विरुद्ध ग्रुप ऑफ किड्स किंवा एका छोट्या मुलाविरुद्ध एक मोठा धिप्पाड माणूस जो फिजिकली हे आहे, किंवा एखाद्या वीक, सायकोलॉजिकली वीक किंवा डिसेबल मुलाच्या किंवा मुलीच्या विरुद्ध इतर सक्षम माणूस. सो अनफेअर मॅच आहे का, हे दुसरं. आणि सगळ्यात महत्वाचं तिसरं म्हणजे रेपिटेशन. हां, म्हणजे एकदा मुलांमध्ये भांडण होणं हे होत असतं, पण जर ते वारंवार दिसलं, वेगवेगळ्या सेटिंग्समध्ये दिसलं, म्हणजे शाळेच्या ग्राउंडवर पण आहे, बाथरूममध्ये आहे, स्कूल बसमध्ये आहे किंवा बाहेर खेळताना, म्हणजे जर ऑफकोर्स वी कांट बी देअर एव्हरीवेअर आणि प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी आपण बघत नाही, मुलं कुठे कुठे असतात, पण देर इज अ वे टू फिगर दॅट आउट. तर रेपिटेशन इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे तिन्ही लक्षात घेऊन मग ठरवलं जातं की हे जस्ट काही मैत्रिणींमधलं भांडण आहे का, त्या मैत्रिणी खरंच एक किंवा काही मैत्रिणी बुली होत आहेत दुसऱ्यांकडून, हे ते समजून घेतात. तर आता मला हे कॉन्टेक्स्टमध्ये टाकण्यासाठी एक मी उदाहरण घेतेय आणि हे आपल्या कम्युनिटीमधलं घेतेय. तर असं समजा की मिडल स्कूल मध्ये आपल्या कुणाही घरातलं मुलगा मुलगी आहेत आणि समजा ते नुकतेच भारतातून आलेत काही महिन्यांपूर्वी आणि त्यांची स्टुडंट आता शाळेत जायला लागली आहे आणि मिडल स्कूलमध्ये आहे आणि ती डब्यात नेहमीचं पोळी भाजी पोहे उपमा जे काय ते नेते आणि अजून बोलायचा ॲक्सेंट तिचा ऑफकोर्स इंडियनच आहे. तर असं लक्षात आलं आणि हे ॲक्च्युली खरं घडलेली इन्सिडेंट आहे. आमच्या इथे एका डिस्ट्रिक्टमध्ये जिथे खूप इंडियन मुलं आहेत, तिथे असं बघण्यात आलं की एक असा ग्रुप आहे इंडियन मुलांचा जो इथेच जन्म झाला, इथेच वाढले आणि इथलेच आहेत, बेस्ड म्हणजे इंडियन ओरिजिनचे आहेत, हां, ते शाळेत आहेत. आणि काही नवीन मुलं आलेली आहेत की जे काही वर्षांपूर्वी किंवा नंतर आले भारतातून आणि त्यामुळे ते ह्या कॅटेगरीमध्ये पडतात. तर हे जे मुलांचा ग्रुप आहे जो इथेच वाढला आहे, तो ह्या मुलांना बुली करतो असं लक्षात आलं. मग त्यांची भाषा, त्यांचं वागणं बोलणं, त्यांचं जे काय असेल ते सगळं, आणि काही शब्द वापरले जातात. नेम कॉलिंग इज अ व्हेरी कॉमन टाईप ऑफ बुलिंग दॅट इज युज्ड फॉर सायकोलॉजिकल हार्म. एफओबी, एफओबी म्हणजे काय? फ्रेश ऑफ द बोट. आणि हे मुलं नाही, मोठ्या माणसांनाही बऱ्याचदा ऐकावं लागतं. जर तुम्ही काही गोष्टी करत असाल ज्या तुमच्या कल्चरल ह्याला धरून असतील, तर कुणीतरी तुम्हाला हे काय आहे? हे म्हणजे असं काय, हे गावातल्या गवारसारखं वागतोय आपण म्हणतो त्या टाईपचं काहीतरी ते स्लँग आहे. आणि एफओबी म्हणजे जसं काही आत्ताच बोटीवरून उतरून अमेरिकेत आला, याला काही माहित नाही अमेरिकेत कसं असतं, असा त्याचा अर्थ आहे. किंवा करी किड, करी इटिंग किड खूप कॉमनली वापर, असे बरेच नेम कॉलिंग होतं.
आणि मग मुलींच्या ग्रुपमध्ये असं बघण्यात आलं की मुलींचं बिहेवियर वेगळं असतं, मुलांचं वेगळं असतं ना, वेन दे फॉर्म फ्रेंडशिप्स. तर मुलींमध्ये जास्त करून तिला घ्यायचंच नाही खेळायला किंवा तिला पार्टीला बोलवायचंच नाही, बर्थडे पार्टीला वगैरे वगैरे. मग तिच्याविषयी काहीतरी एकमेकीत खुसफुस करायची वगैरे असं. तर हे बघायला किंवा दिसत नाही, किंवा झालं तरी आपण म्हणतो हां ठीक आहे, मुला मुलींमध्ये असं होतच असतं, दे विल गेट ओव्हर इट. पण इफ यू फिगर आउट दॅट इट इज हार्मिंग द चाइल्ड who is being targeted, it is happening over and over, and it is what was the third one? There's a power imbalance, right? की एक किंवा एका व्यक्ती विरुद्ध लॉट ऑफ किड्स, किंवा दे हॅव लॉट ऑफ पॉवर ड्यू टू व्हेरियस रिझन्स, राईट? तर हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. आणि bullying is not only physical aggression, it can include teasing about culture, language, food, clothing, immigration background, so on and so forth. तर हे एक मला उदाहरण घ्यायचं होतं, कारण असं होत असतं. आणि मला माहित नाही आपल्यापैकी किती जणांनी असं ऐकलंय किंवा अनुभवलंय किंवा मुलांनी तुम्हाला सांगितलंय. पण गेटिंग फिजिकली हर्ट और सोशली हर्ट, ॲज यू ऑल नो, ह्या वयामध्ये मित्रमैत्रिणी आणि एक सोशल तुमचं हे किती महत्वाचं असतं. सोशल इमेज म्हणा किंवा काय, पिअर प्रेशर, आणि त्याला हार्म करणं हे सुद्धा खूप मानसिकरित्या हानिकारक ठरू शकतं. आणि ऑफकोर्स इमोशनली अपमान होणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे अपमान केला जाणं, हे पण महत्वाचं आहे. हां. अ, तुम्ही तुमचे कॉमेंट्स लिहित राहा, आपण घेऊ, आणि प्रश्न पण लिहित राहा. अम, आणि ह्याचा मुलांच्या आत्मविकासावर जो परिणाम होतो तो तर म्हणजे दॅट्स अ टोटली डिफरंट टॉपिक. ॲज आय सेड, लहानपणी आपल्यातल्या बऱ्याच जणांना वेन यू आर ग्रोईंग अप तुम्ही अनुभवलं असेल, आणि आय अश्युअर यू की खूप वर्षानंतर आणि अजूनही तुम्ही काही इन्सिडन्सेस सांगू शकाल ज्याच्याविषयी आता तुम्ही हसाल, पण तेव्हा त्या बालमनात, त्या बालवयात तुमच्या बालमनावर खूप परिणाम झाला असणार. सो अगेन, आजकाल अशा काही गोष्टी घडतात, सायबर बुलिंग वगैरे, की ज्या आपल्याला दिसत पण नाही. पण मग कायदा काय म्हणतो? कारण कधी कधी असं असू शकतं की हे इतकं वाईट टोकाला जातं की कायद्याचा हे घ्यावा लागतो, कायद्याची मदत घ्यावी लागते. तर कायदा काय म्हणतो? सो देर आर लॉज विच ऑफन प्रोहिबिट बुलिंग बिहेवियर बेस्ड ऑन सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. रेस, एथनिसिटी. आता आपण इथे अमेरिकेत राहतो त्यामुळे हे लक्षात घेणं आवश्यक आहे की तुमची रेस काय आहे, एथनिसिटी काय आहे. भारतात असू तर आपण जात म्हणू. त्याच्यानंतर धर्म. धर्म काय म्हणजे ऍक्च्युली भारतात कशाला, इथे पण जात म्हणायला पाहिजे, कारण एका जातीचे लोक दुसऱ्या जातीच्या लोकांना बुली करू शकतात. धर्म खूप कॉमनली टार्गेटेड साऊथ एशियन ग्रुप इन US, द सिख अमेरिकन्स. शीख लोक जे आहेत, जे अख्ख्या अमेरिकेभर राहतात, ते वर्षानुवर्ष दे हॅव बीन टार्गेटेड. नॅशनल ओरिजिन, आणि आत्ता या करंट वातावरणामध्ये तर नॅशनल ओरिजिन हॅज बिकम अ बिग टॉपिक. आणि सर्व वयोगटातल्या मुलांना काय काय ऐकावं लागतं, आणि मोठ्यांना पण ऐकावं लागतं. पण लहान मुलांचं अजून ब्रेन डेव्हलपमेंट झालेली नसते टू डील विथ दॅट काइंड ऑफ स्ट्रेस अँड बुलिंग अँड नेगेटिव्ह एन्व्हायरमेंट. त्यामुळे ते जास्त हानिकारक आहे. सेक्शुअल ओरिएंटेशन, ॲज यंग ॲज किड्स ॲज यंग ॲज 5th grade start talking about or teasing each other about sexual orientation, using terms that say that, oh, maybe you are this, you are that, right? सेक्शुअल ओरिएंटेशन. आणि फक्त अमेरिकेत नाही, हे भारतात पण आहे. बॅकग्राऊंड, तुमचं कल्चरल बॅकग्राऊंड, राईट, हेरिटेज. तुम्ही जे जेवण जेवता ते, तुम्ही ज्या प्रकारचे कपडे घालता ते. आता जसं मी म्हटलं की आमच्या शाळेमध्ये सगळ्या धर्माचे मुलं मुली आहेत, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे वगैरे. तर मुस्लिम मुलं, आणि भारतातही बरेच मुस्लिम आहेत की जेव्हा ते रमादान असतं तेव्हा रोज प्रे करतात किंवा ते विशिष्ट कपडे घालतात, त्याच्यावर त्यांना खूप ऐकावं लागतं, म्हणजे त्याच्यावर बुली होऊ शकतात ते.
आजकाल पॉलिटिकल आयडेंटिटी पण, आणि अगेन हायस्कूलर्स आर व्हेरी ऍक्टिव्ह इन द पॉलिटिकल. हे हायस्कूलचं वयच असं असतं जेव्हा ते विचार करायला शिकतात, आर्ग्यू करायला शिकतात, डिबेट करतात, बोलतात, वाचतात, शिकतात. त्यामुळे त्या एज ग्रुपमध्ये खूप बुलिंग होतं. आणि अगेन तुम्ही अमेरिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये राहता, त्यामुळे प्रत्येक ठिकाणचं पॉलिटिकल वातावरण वेगळं आहे. पण ते खूप कॉमन आहे की जिथे काही प्रोग्रेसिव्ह वर्सेस कन्झर्वेटिव्ह मुलांचे ग्रुप्स आहेत, ते एकमेकांना बुली करतात वगैरे वगैरे. आणि जर एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक किंवा इतर प्रकारची डिसेबिलिटी असेल, तर त्या व्यक्तीला बुली करणं हे खूप कॉमन गोष्ट आहे. आणि हे म्हणजे समजण्यासारखी गोष्ट आहे की जनरली दे आर इझिली विक्टिमाइज्ड. बट देर आर सेव्हरल अदर रिझन्स फॉर बुलिंग बिहेवियर, लाईक बिईंग अ न्यू स्टुडंट इन अ स्कूल, राईट? तुम्ही जर मुलांची शाळा बदलली किंवा तुम्ही शहर बदललं, नव्या शाळेत गेला, तर बिईंग अ न्यू स्टुडंट इन स्कूल इज लाईक अ व्हेरी वल्नरेबल पोझिशन. डिफरंट एस लेवल. आता हे तर मी सांगायलाच नको. हे इट डझंट म्हणजे फक्त इथेच होत नाही, हे जगभर होतं. की जेव्हा तुमच्यापेक्षा आर्थिक परिस्थितीत वेगळा असणारा व्यक्ती असेल, तर जनरली दॅट इज टार्गेटेड, युज्ड ॲज समथिंग टू टॉन्ट अबाउट ऑर डिस्क्रिमिनेट अगेन्स्ट. आपण इथे एक दुसरं एक अनुभवतो, ते म्हणजे तुमची ॲक्सेंट किंवा भाषा, राईट? आपण इंग्लिश जरी बोलत असलो तरी आपला ॲक्सेंट हा वेगळा असतो. आणि एस्पेशली मुलांसाठी तो खूप मजेचा विषय असू शकतो. आणि मुलं एकमेकांना ॲक्सेंट वरून, त्यांच्या नावावरून किंवा वेगळी भाषा ते बोलत असतील त्याच्यावरून भुली करू शकतात. तर हे हे मी जनरल सांगितलं, जनरल बुलिंग का होतं. स्पेसिफिकली आपल्या कम्युनिटीमध्ये स्किन कलर खूप कॉमन आहे की तुमच्या त्वचेच्या रंगावरनं तुम्हाला त्रास दिला जाणं, काहीतरी बोललं जाणं, चिडवलं जाणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचं हे केलं जाणं. एक हसन मिनाजचा एक इंटरव्ह्यू आहे. आणि त्याच्यात त्याला विचारलं होतं की तू तर इथे वाढलास, तुला काय लहानपणापासून काय अनुभव आले का? तर तो म्हणाला, हो, मी 4 का 5 वर्षाचा होतो आणि मी एका प्ले एरियात खेळत होतो. हे होतं सँडपिटमध्ये. आणि माझी एकदम छान मैत्रीण होती, मला खूप आवडायची, ती अमेरिकन मैत्रीण होती. आणि ती मला एक दिवस म्हणाली की हसन, मी नाही खेळणार तुझ्याशी. तर तो म्हणाला, का? म्हणाला, बिकॉज युअर स्किन इज कलर्ड लाईक द पूप. आणि तो म्हणाला दॅट मेड द, म्हणजे पहिल्यांदी त्याला ती जाणीव झाली की ही इज डिफरंट दॅन दॅट फ्रेंड. आणि तो म्हणाला, मी ते कधीच विसरू शकत नाही की आय लुक लाईक पूप, असं ती मला म्हणाली. तर हे मी एक उदाहरण दिलं कारण हे खूप फेमस उदाहरण आहे ह्या माणसाचं. पण असे कित्येक कॉमेंट्स तुम्ही जर मुलांना विचारलं, अगदी लहान म्हणजे प्रीस्कूलच्या मुलांपासून ते सांगतात असं की तिचे केस असे सोनेरी का आणि माझे असे का, किंवा तिचे स्ट्रेट का, माझे कर्ली का वगैरे. असे लोक, मुलांना खूप लहानपणापासून ती जाणीव होते. आपण जस्ट त्याचा वापर करून त्यांना योग्य शिकवत नाही की कसं हँडल करायचं, की हाऊ टू बी प्राऊड ऑफ द वे यू लुक, the way your skin is, the way your hair is, the way you talk, वगैरे वगैरे, your physical features. रिलिजियस प्रॅक्टिसेस, अगेन आय डोंट नीड टू से मोर, तुमचेच एक्झाम्पल्स असतील. नेम प्रोनाऊन्सिएशन, ॲक्च्युली नेम प्रोनाऊन्सिएशनवर मी एक वेगळं सेशन घेऊ शकते अख्खं, फक्त मुलांसाठी नाही तर आपल्या सगळ्यांसाठी, की आपल्या सगळ्यांची नावं ही वेगळी असतात आणि म्हणायला अवघड असतात. तर बऱ्याचदा, आणि हे पूर्वापार चालत आलेलं आहे इथे अमेरिकेत, की कुणाचंही नाव जर वेगळं असेल तर ते त्याला शॉर्ट करून काहीतरी करतात, राईट? सॅम कर किंवा ॲब कर किंवा काय जे काय असेल ते. तर तसं न करता, हाऊ टू कीप युअर नेम अँड बी प्राऊड ऑफ इट, अँड हाऊ टू टीच अदर्स टू से युअर नेम करेक्टली अँड वाय दॅट इज इम्पॉर्टंट, ह्याच्यावर एक अख्खं मी 1 तासाचं सेशन करते, ते आपण कधीतरी करूया. पण हे मुलांना सांगणं फार आवश्यक आहे, त्यांना त्यांच्या मिळालेल्या नावाचा अभिमान असणं फार आवश्यक आहे. फूड, अगेन क्लोदिंग, ॲक्सेंट आपण ऑलरेडी बोललो. एक मिनिट, मी कॉमेंट्स नंतर वाचीन म्हणजे मग आपल्याला वेळ मिळेल. तर व्हॉट आर टाइप्स ऑफ बुलिंग, राईट? फिजिकल, जसं मी म्हणलं, खूप सोपं आहे सांगणं. मारामारी करतात आणि फिजिकली हे करतात, खूप सोपं आहे. मारणे, ढकलणे, वस्तू हिसकावणे,
वगैरे वगैरे. खूप कॉमनली मी ऐकलेलं म्हणजे स्कूल बसमध्ये हॅट्स घातलेले असतात, विंटरमध्ये ते हॅट्स घेऊन इकडे तिकडे टाकणे, मुलांना रडवणे, व्हर्बल नेम कॉलिंग, टीझिंग, हे तर खूप ॲज किड्स गेट ओल्डर, जसे जसे ते वरच्या वर्गात जायला लागतात हे जास्त कॉमन होतं. म्हणजे लहान मुलं फिजिकल जास्त असतात, पण मोठी झाली की ते जास्त शब्द वापरतात. सोशल रिलेशनल, अगेन मी जसं म्हटलं की जनरली म्हणजे मुलांमध्येही होतं पण मुलींमध्ये खूप जास्त होतं की एक्सक्लुजन ऑफ सर्टन पीपल, रुमर्स, सोशल क्लिक्स, म्हणजे ओ ती आपल्या गटात आहे किंवा नाही आहे. आणि हे आपणही सगळ्यांनी लहानपणी केलेलं आहे, पण जर इट लीड्स टू हार्म फॉर दॅट पर्सन इदर फिजिकली और सायकोलॉजिकली, सोशल आयसोलेशन आणि सो ऑन अँड सो फोर्थ, सो देन इट बिकम्स लाईक अ बुलिंग. आणि सायबर बुलिंग जे आता सगळ्यात कॉमन आहे, एस्पेशली अमॉंग ट्वीन्स अँड टीन्स, वेअर टेक्नॉलॉजी इज यूज टू हॅरेस अँड इंटिमिडेट ऑर बुली. तर आपण त्याच्याविषयी बघू नेक्स्ट स्लाइडवर. पण मला हे सांगायचं होतं की डिसेबिलिटीज, मग ती फिजिकल डिसेबिलिटी असो, ऑटिझम असो किंवा कुठल्याही प्रकारची कुठली डिसेबिलिटी असो, तर त्या विद्यार्थ्यांमध्ये असं बघितलं गेलंय की दे हॅव रिस्क ऑफ बोथ, रिस्क ऑफ बिईंग बुलीड ॲज वेल एज बिईंग अ बुली. हे लक्षात घेणं फार आवश्यक आहे की किड्स हू गेट बुलीड आर मोर लाईकली टू बुली अदर्स. ओके, सो हे महत्वाचं आहे. आणि सायबर बुलिंग जर म्हणालात तर आय एम शुअर इट्स ऑन टॉप ऑफ माइंड ऑफ एव्हरीबडी. आणि दिस हॅपन्स, हे फक्त लहान मुलांच्या बाबतीत होत नाही किंवा शाळेत जाणाऱ्या मुलांच्या बाबतीत होत नाही, हे तरुणांच्या बाबतीत होतं, कॉलेज गोईंग, यंग पीपल, यंग ॲडल्ट्स, मिडल एज्ड ॲडल्ट्स, ओल्डर ॲडल्ट्स, सिनियर्समध्ये पण आत्ता हे खूप चालू आहे. कारण वी ऑल आर लर्निंग हाऊ टू यूज दॅट स्पेस कॉल्ड इंटरनेट, राईट? सो सायबर बुलिंग खूप कॉमन आहे. आणि त्याच्यामध्ये खूप हे वेगवेगळे प्रकारे केलं जातं. अगेन आय डोंट थिंक आय नीड टू गो इन टू डिटेल्स, पण याचं माहिती असणं फार आवश्यक आहे. मग व्हॉट आर द वॉर्निंग सायन्स, एस्पेशली आपली मुलं अगदी लहानपणापासून आता डिव्हाइसेस वापरतात, तर कोणीतरी मगाशी मेन्शन केलं की बिहेवियर त्यांचं बदलू शकतं, ते नेहमीच लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि देर आर मेनी बिहेवियरल चेंजेस दॅट यू माइट सीन इफ समबडी इज बिईंग बुलीड, एस्पेशली ऑन द इंटरनेट. मूडी, ॲजिटेटेड, अँशियस, अगेन तुम्ही म्हणाल हे ट्विन्स आणि टीन्स ते असेच असतात म्हणजे त्याच्यासाठी त्यांना सायबर बुली करायची गरज नाही, विच इज फन फॅक्ट. पण तरी आपलं मूल आपल्याला माहीत असतं, त्यामुळे त्याचं निरीक्षण करणं, त्याच्यावर लक्ष ठेवणं आणि हे लक्षात घेणं, सेईंग की नाही मला शाळेत नाही जायचं किंवा त्या मुलांबरोबर मला नाही खेळायचं, किंवा सडनली त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स खाली गेला, किंवा चेंज इन इटिंग हॅबिट्स, स्लिपिंग हॅबिट्स, जे काय असेल ते. किंवा आजकाल दुसरं एक, अगेन मला तुम्हाला घाबरवायचं नाही पण ही फॅक्ट आहे, मुलं एस्पेशली मिडल आणि हायस्कूलमधली मुलं, दे फाइंड वेज टू डील विथ देअर अँझायटी, स्ट्रेस इन वेज दॅट आपण विचार पण नाही करू शकत. तुम्हाला माहिती आहे, कटिंग इज व्हेरी कॉमन. कटिंग म्हणजे मुलं असं कट करतात आणि त्यांनी जे दुःख होतं, किंवा मग काही मुलं असं काहीतरी असं टाईट असं लावतात आणि सतत असं टिंग टिंग करत राहतात. सो दोज काइंड ऑफ बिहेवियर्स आर अटेम्प्ट्स टू सेल्फ हार्म. आणि समटाइम्स इट गोज सो फार दॅट देर आर किड्स हू हॅव कमिटेड सुसाईड बेस्ड ऑन हाऊ दे फेल्ट ड्यू टू सायबर बुलिंग. तर तेवढं होऊ नाही, आधीच आपण ते कॅच करावं, तर ह्याच्यासाठी ह्याची माहिती असणं आवश्यक आहे. आणि जसं मी म्हटलं की सम चिल्ड्रन कॅन बी बोथ विक्टिम्स ऑफ बुलिंग अँड ऑल्सो एंगेज इन बुलिंग अदर्स. आणि हे लक्षात घ्यायचं सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं, कारण आपल्याला असं वाटतं की हां, म्हणजे एक जण कुणीतरी विक्टिम आहे आणि दुसरा त्याला त्रास देतोय, पण हा विक्टिम पुढे चालून दुसऱ्यांना त्रास देऊ शकतो का? का? कारण दे देमसेल्स आर हर्ट अँड स्ट्रगलिंग इमोशनली अँड ट्राईंग टू फिगर आउट वेअर इज देअर सेन्स ऑफ पॉवर, राईट? तर आपल्या कॉन्टेक्स्टमध्ये, आपल्या कम्युनिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये, फॉर एक्झाम्पल जर एखादं मूल, त्याला शाळेत चिडवलं जात आहे, समजा ॲक्सेंटवरनं असेल, स्किन कलरवरनं असेल, त्याच्या जेवणावरनं असेल, काहीतरी इज फीलिंग व्हेरी अँग्री अँड पॉवरलेस. सो लेटर त्यांना असं कोणीतरी सापडू शकतं की ज्यांना ते टार्गेट करतील तो राग काढण्यासाठी. मग ते ऑनलाईन असू शकतं किंवा इन पर्सन असू शकतं, किंवा त्यांच्यापेक्षा लहान मुलांना त्रास देणं,
किंवा भावंडाला त्रास देणं हे हे बघितलं जातं. दुसरं म्हणजे आपल्या कम्युनिटीमध्ये, आणि मी जेव्हा आपल्या म्हणते ते मला म्हणायचं साऊथ एशियन कल्चरमध्ये, अ, कुटुंबामध्ये कंपॅरिझन खूप केलं जातं ना, की अरे तू का नाही करू शकत, तुझा तो चुलत भाऊ बघ कसा ह्या ह्या कॉलेजला गेला किंवा हे हे करतो ते ते करतो, तू का नाही करू शकत. हे खूप सहज बोललं जातं. सो अ चाइल्ड एक्सपिरियन्सेस हार्श क्रिटिसिझम, कंपॅरिझन अँड ह्युमिलिएशन ॲट होम. ते त्यांचं फ्रस्ट्रेशन इतरांवर काढू शकतात. मग ते शाळेत असो, मित्रांबरोबर असो, कुठेही असो. सो दॅट इज समथिंग टू रिमेंबर. आणि अगेन ॲज दे बिकम टीन्स दे आर ट्राईंग वेज टू फिट इन, आणि दे मे ट्राय आउट डिफरंट थिंग्स. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं काय, की जस्ट बिकॉज समबडी इज गेटिंग बुलीड डझंट एक्सक्यूज देअर बिहेवियर. सो वी हॅव टू रिमेंबर दॅट अ चाइल्ड हू इज बुलीड इज ॲट अ रिस्क ऑफ बुलिंग अदर्स एज वेल, आणि सो दॅट चाइल्ड डेफिनेटली नीड्स हेल्प. आणि आपण त्याला मानसिकरित्या, भावनिकरित्या, हाऊ कॅन वी टीच देम healthier ways to cope with the situation, with their emotions, and develop coping behaviors. हे बऱ्याचशा याच्यात आपल्या आणि त्याच्या शाळेच्या हातात आहे. तर इथे जे सगळे शाळेत जातात त्यांना मला एक सांगायचं आहे पालकांना, की इथे प्रत्येक शाळेत अँटी बुलिंग पॉलिसी असते, आणि जर नसली तर ती असायला हवी अकॉर्डिंग टू लॉ. आणि ती तुमच्या शाळेच्या हँडबुकमध्ये, स्कूल वेबसाईटवर, किंवा जर नसेल तर यू कॅन रिक्वेस्ट इट फ्रॉम द स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू नो व्हॉट इज द अँटी बुलिंग पॉलिसी इन युअर चाइल्ड स्कूल, so that you can help being proactive and be a part of the prevention, so that you don't wait until something happens to your child. आणि आपण एस्पेशली आपण दुसऱ्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि इथे आलो, आपल्याला जशी जशी आपली मुलं शाळेत जायला लागतात तसं तसं आपल्याला इथली एज्युकेशन सिस्टम कळायला लागते. तर आपल्याला तर अजूनच गरज आहे ती माहिती करून घ्यायची, कारण बुलिंग इज अ विशियस सायकल आहे ना. तर आता जसं आपण बघितलं, की ते हे आहे, चक्र आहे, आणि ते जर आपल्याला तोडायचं असेल तर वातावरणातला बदल, आणि जर बुलिंग होत असेल, जर गैरवर्तन होत असेल, छळ होत असेल, तर ते लगेच तिथल्या तिथे कसं थांबवता येईल हे बघणं आवश्यक आहे. आणि ऑफकोर्स आता बऱ्याच अशा संस्था आहेत ज्या ह्याच्यात काम करतात या एरियामध्ये. तर kidsagainstbullying.org वर जर तुम्ही गेला तर इट्स अ प्लेस फॉर किड्स टू लर्न अबाउट बुलिंग प्रिव्हेन्शन अँड हाऊ टू टेक ॲक्शन. तिथे मुलांसाठी वेगवेगळे व्हिडिओज आणि इन्फॉर्मेशन दिलेली आहे, की मुलं ते वाचून स्वतः त्याचा वापर करू शकतात. मग पेसर teensagainstbullying.org आहे, ही टीनेजर्ससाठीची साईट आहे, आणि आपणही पालक म्हणून त्याची माहिती घेऊन त्याचा वापर करू शकतो. तर मुलं लहान असल्यापासून जर आपण वी मेक इट अ पॉइंट टू मेक शुअर दॅट वी टीच दॅम, किंवा वी मेक दॅम अवेअर, की व्हॉट आर द व्हेरियस टाइप्स ऑफ बुलिंग, वेन इज इट बुलिंग अँड वेन इट इज जस्ट अ मिसअंडरस्टँडिंग. जर त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी लगेच येऊन तुम्हाला किंवा कुणाला तरी सांगावं, टीचरला सांगावं, किंवा एनी पर्सन दॅट दे ट्रस्ट. आणि हाऊ टू रिस्पॉन्ड टू बुलिंग हे मुलांना जर आपण शिकवू शकलो तर त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही. हे रोल प्लेईंगनी शिकवता येतं, हे वेगवेगळ्या तऱ्हेने शिकवता येतं. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं, की बायस्टँडर्स किंवा इतर आजूबाजूला असणारे लोक जे बघतायत की असं काहीतरी घडतंय, दे कॅन प्ले अ व्हेरी पॉवरफुल रोल इफ दे रिस्पॉन्ड इमिजिएटली. सो बायस्टँडर्स कॅन बी अदर स्टुडंट्स. जनरली बाकीच्या विद्यार्थ्यांनाच दिसत असतं की अरे या दोघांमध्ये काय चाललंय, हा याला कसा त्रास देतोय, किंवा हा ग्रुप ह्या एकटीला कसा त्रास देतोय, हे आजूबाजूच्या सगळ्या लोकांना कळत असतं. सो मेकिंग शुअर एव्हरीबडी अंडरस्टँड हाऊ टू स्पीक अप सेफली. सेफली इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टर्म, कारण तुम्ही बोलायला गेलात आणि तुमच्यावरच ते उलटलं असं व्हायला नको. सो हाऊ टू स्पीक अप सेफली याच्याविषयी पण एज्युकेशन ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत. इनफॅक्ट आम्ही आमच्या संस्थेच्या थ्रू बायस्टँडर इंटरव्हेन्शन म्हणून एक ट्रेनिंग प्रोग्राम करतो. आणि प्रत्येक शाळेत मी जसं म्हटलं, की देर आर वेज टू डॉक्युमेंट थिंग्स. तर पालकांनी जर असं काही घडत असेल तर मेक शुअर यू डॉक्युमेंट एव्हरीथिंग, report it to the school authorities, teachers, or whoever that is, because bullying
is a problem of behavior. So we want to address the behavior and not the person. Person is not to blame. It's the behavior that needs to be changed. आणि मग जनरली मग पालक म्हणतात ठीक आहे आम्ही काय करू शकतो तर ऑफकोर्स घरी आपण कसं वातावरण निर्माण करू शकतो की मुलांना बोलण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासू वाटावं तर तरच अगदी पहिल्यापासून जर तसं असेल तर मुलं छोट्या छोट्या गोष्टी येऊन आपल्याला सांगतील तसंच मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतील पण त्यासाठी ती त्यांना सवय असायला हवी मुलांना प्रश्न नेहमी ओपन एंडेड विचारायला हवं परीक्षा कशी झाली म्हणायच्या ऐवजी आज शाळेत काय झालं आणि मग जर मूल म्हणाले की परीक्षा होती तर अरे वा मग कशी गेली ओपन एंडेड प्रश्न विचारा त्याच्यानंतर जर त्यांना एकटं वाटत असेल ऑफकोर्स वॉच फॉर द बिहेवियर जर असं वाटलं की काहीतरी चेंज झाला आहे इज विथड्रॉईंग मोर ट्राईंग टू बी अलोन इन हिज रूम हे तर खूप इथे कॉमन आहे ना की मुलं जाऊन त्यांच्या रूममध्ये दार बंद करून बसतात आपल्याला माहीत नसतं काय करतायत ते सगळ्यात चुकीचं आहे दार उघडं असायला हवं हा एक रूल फार महत्त्वाचा आहे हां दे कॅन बी अलोन बट यू शुड मेक देम फील की यू आर ऑलवेज देअर इफ दे वॉन्ट टू टॉक अबाउट एनिथिंग मग दुसरं म्हणजे शाळेशी एक तुमचा रिलेशनशिप असणं महत्त्वाचं आहे की माहिती असायला हवं जे टीचर कोण आहे याचे मित्र जवळचे कोण आहेत किंवा कधी डबे खातात कधी खेळायला जातात वगैरे वगैरे बसच्या वेळा हे सगळं तुम्हाला माहिती असायला हवं आणि जर काही घडलं आणि मुलांनी सांगितलं की तुम्ही पाहिलं तर ते डॉक्युमेंट करून ठेवायला पाहिजे वी आर द बिगेस्ट ॲडव्होकेट ऑफ आर चाइल्ड तर हे इथे आम्ही शाळांमध्ये नेहमी मी साऊथ एशियन पेरेंट्सना सांगते की आपल्या इथे घरी म्हणजे भारतात कसं आहे की एकदा मूल शाळेत गेलं की ते शाळेची जबाबदारी आहे बाबा किंवा आपण मुलाच्या जस्ट मागे लागतो तो अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर मार्क मिळव कॉम्पिटिशनला तोंड दे इथे तसं नाही आहे इथे दे एक्सपेक्ट द पेरेंट्स टू बी इक्वल पार्टनर्स इन द स्कूल सिस्टम आणि सो यू आर द बिगेस्ट ॲडव्होकेट फॉर युअर चाइल्ड सो योग्य प्रश्न विचारणं योग्य माहिती काढणं आपल्या मुलाला योग्य ते शिक्षणाचं सगळं हे मिळते की नाही हे बघणं हे आपलं कर्तव्य आहे आणि इथले पालक सगळे तसंच करतात हे तुम्ही जर बघितलं असेल तर आणि ॲज अ कम्युनिटी कारण आपण काही फक्त घरात आणि शाळेत जगत नाही वी लिव्ह इन अ कम्युनिटी ॲज अ कम्युनिटी वी हॅव टू चॅलेंज द आयडिया दॅट बुलिंग इज नॉर्मल नो बुलिंग इज नॉट नॉर्मल छळवणूक ही सामान्य आहे हा खूप गैरसमज आहे जो पिढ्यानपुढ्या पिढ्या आपल्या समाजात आहे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की नो बुलिंग इज नॉट ॲक्सेप्टेबल इन एनी फॉर्म आणि हे जर आपण ह्या सगळ्या स्तरांवर करू शकलो तर आणि ऑफकोर्स आपल्या बिहेवियरमधून पण ते दिसायला पाहिजे आपणही असं लोकांना आपण बुली करतोय का हे आधी बघायला पाहिजे कारण मुलं आपल्याकडून शिकत असतात आणि मला माहिती आहे की वेळ कमी आहे त्यामुळे मी इथे थोडे रिसोर्सेस देणार आहे आणि ह्या व्यतिरिक्त तुमच्या लोकल ठिकाणी म्हणजे जिथे तुम्ही राहता तिथे लोकल स्कूल डिस्ट्रिक्ट पॉलिसीज किंवा सिटीच्या किंवा जे काय आहे त्या पण तुम्ही प्लीज बघा पण हे काही stopbullying.gov ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे ज्याच्यामध्ये बरेच ट्रेनिंग रिसोर्सेस आहेत मीडिया गाईडलाईन्स आहे खूप छान माहिती आहे आणि मुलांना कळेल अशी पण आहे आपल्याला कळेल अशी पण आहे आणि दॅट विल हेल्प यू कॉमन सेन्स एज्युकेशन ही एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे जी ह्याविषयी एज्युकेशन आणि ॲडव्होकसी करते एस्पेशली सेफ टेक्नॉलॉजी अँड मीडिया यूज फॉर चिल्ड्रन त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की जर तुम्हाला स्पेसिफिकली भारतातले लोक जे इथे आले त्यांना कुठल्या प्रकारचं बुलिंग आणि हे आत्तापर्यंत सहन करायला लागलं असं बघितलं तर तुम्हाला तर खूप रिसोर्सेस मिळतील पण हे sikhcoalition.org जर तुम्ही पेज बघितलं त्या लोकांचं त्यांनी खूप त्याच्यात काम केलेलं आहे आणि एज्युकेशनल रिसोर्सेस आहेत त्यांना तर नेहमी टेररिस्ट असंच म्हटलं गेलेलं आहे त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सना ते पगडी घालतात ते दिसतात जे काय आहे ते त्याच्यामुळे नंतर जसं मी म्हटलं बुलिंगचं खूप कॉमन रिपरकशन सुसाईड अटेम्प्ट्स किंवा सुसाईड ॲक्च्युली सक्सेसफुल सुसाईड हे आहे त्यामुळे टॉकिंग टू किड्स आणि मेकिंग शुअर यू आर अवेअर की त्यांचं मेंटल हेल्थ कसं आहे त्यांना काही मदतीची गरज आहे का हे खूप महत्त्वाचं आहे आणि शेवटी मी एकच म्हणेन की बुलिंग इज नॉट अ नॉर्मल पार्ट ऑफ ग्रोईंग अप इट इज प्रिव्हेंटेबल आणि आपल्या कल्चरमधल्या आपल्या संस्कृतीमधल्या आपल्या धर्मातल्या जे काय असतील ज्या चांगल्या व्हॅल्यूज आहेत रिस्पेक्ट कंपॅशन
ह्या सगळ्या वापरून आपण मुलांना एम्पॉवर करू शकतो टू डील विथ वॉट एव्हर दे आर गोइंग थ्रू. कारण वी कांट बी देअर एव्हरीवेअर फॉर ऑल द टाइम फॉर आर किड्स. सो वी हॅव टू टीच देम टू बी अवेअर अँड डील विथ इट इन अ हेल्दी मॅनर. मी हे बोलून आता थांबते, म्हणजे आपल्याला काही प्रश्न असतील तर घेता येतील. सायली, धन्यवाद. खूपच छान झालं सेशन आणि फार महत्वाचा टॉपिक आहे हा, एस्पेशली ज्यांची मुलं लहान आहेत. इनफॅक्ट कॉलेजला असतील तरी पण हा महत्वाचाच आहे. असं नाही की लहान आहेत. आणि जसं तू सुरुवातीला सांगितलं की आपल्याला कॉर्पोरेट लाईफमध्ये पण हे दिसू शकतं, राईट? मॅनेजर, सबऑर्डिनेट्स, कॉलिग्स, सो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजेस ऑफ लाईफ बुलिंग हे समाजात दिसतं सगळीकडे. लोकांना प्रश्नोत्तराच्या आधी एक सांगायचंय. माझ्या मुलांच्या शाळेत एक साईन आहे की आय एम किडिंग इज बुलिंग. बऱ्याच वेळा अरे मी तर काय जोक करत होतो, आय वॉज किडिंग, राईट? आधी काहीतरी बोलायचं आणि तो गंभीर झाला की आय एम किडिंग म्हणून हसायचं. तर हे पण एक बुलिंग आहे. आणि खूप छान तुम्ही सगळा टॉपिक मांडलात. खूप खूप धन्यवाद. तर ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी विचारा. फक्त एक एक काळजी घ्या की वैयक्तिक प्रश्न विचारू नका. त्याच्यासाठी तुम्ही सेपरेट सायली यांना तुम्ही रिच आउट करू शकता, त्या मार्गदर्शन करतील. पण जेनेरिक काय प्रश्न असतील, अनुभव असतील तर ते शेअर करा. पण वैयक्तिक माझा मुलगा मुलगी असं असं विचारू नका. इन जनरल असा प्रश्न विचारा, जरी ती तुमची पर्सनल केस असली तरी. धन्यवाद. थँक्यू. आणि ह्याच्यात जे लिहिले ते मी एक दोन वाचते. अम, अगदी बरोबर. आपल्या मुलांना किंवा सगळ्यांना आपल्याला एका विशिष्ट प्रकारचं त्यांनी लिहिलंय की माय डॉटर वॉज अलाउड टू बी टियाना प्रिन्सेस बिकॉज ऑफ हर कलर. मेनी अ टाइम्स किड्स हिअर पेरेंट्स से दीज थिंग्स ॲट होम. आणि हे खूप म्हणजे खूपच कॉमन आहे आपल्या कल्चरमध्ये. आपल्या काही फिल्टरच नसतं. आणि एस्पेशली आपली मुलं जी अमेरिकेत वाढतायत ती आपल्याला म्हणजे दे शो अस द मिरर बेसिकली मेनी अ टाइम्स. खूप छोट्या गोष्टींपासून खूप मोठ्या गोष्टींपर्यंत. आणि मग आपणच त्यांच्याकडून शिकत असतो की आपण असं बोलू नाही. नाहीतर आपल्या कम्युनिटीमध्ये खूप कॉमन आहे कुणाला त्यांच्या दिसण्यावरनं, रंगावरनं, त्यांच्या भाषेवरनं, जातीवरनं, म्हणजे आपण वाईट अर्थाने म्हणत नाही, पण आपल्याला ती सवयच असते आणि म्हणून आपल्याला वाटतं ते नॉर्मल आहे. मृदुला यांनी लिहिलंय, अनफॉर्च्युनेटली महाराष्ट्रीयन्स इवन बुली इच अदर बेस्ड ऑन प्लेस ऑफ ओरिजिन इन महाराष्ट्र, राईट? तो अप टू एन एक्सटेंड इट इज ओके, बट देन एज प्रसाद जस्ट सेड, यू नो, इट कांट बी ओ आय वॉज जस्ट किडिंग, बिकॉज नो. या ॲट वॉट अम्रपाली यांनी प्रश्न विचारलाय, ॲट वॉट एज शुड वी टॉक टू किड्स अबाउट इट? तुम्हाला खरं सांगू का, as soon as kids start talking, you have to start talking about them, with them about these issues. मग ते कुठलंही असो, सेक्स एज्युकेशन असो, याविषयी असो, मेंटल हेल्थ विषयी असो, रिलिजन विषयी असो, कुठलाही विषय असो, ॲज सून ॲज किड्स स्टार्ट टॉकिंग अँड दे अंडरस्टँड यू, यू शुड स्टार्ट टॉकिंग. देर इज नो टॅबू इन टॉकिंग टू किड्स अबाउट हाऊ टू स्टे सेफ, how to protect their own self physically as well as mentally. So actually you should start as early as possible. The earlier the better. या अक्षय यांनी विचारले, हाऊ टू डील विथ इंडियन पेरेंट्स इन टोटल डिनायल अबाउट देअर चाइल्ड्स बुलिंग बिहेवियर. आणि अगेन दिस इज सो कॉमन. आणि हा खूप खोल विषय आहे. तर मी जे साऊथ एशियन कल्चरवर प्रेझेंटेशन्स करते त्याच्यात मी कल्चरविषयी बोलते. आणि आपण आपलं जे जडणघडण आहे आपल्या कल्चरची, तर आपण कुठून आलो? भारतातून आलो. सगळ्यात जगातला सगळ्यात पॉप्युलेटेड देश, सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन. आपण वाढलो ते त्याच्यापेक्षा आता ती कॉम्पिटिशन खूप वाढली आहे. आणि मुलांना काय म्हणजे शिकवायची पण गरज नाही. मुलं ज्या वातावरणात वाढतायत, भारतात असू नाही तर इथे असू, जरी आपण आपल्या मुलांना इथे वाढवत असलो तरी आपण तसंच वाढवतो जसं आपण भारतात वाढवलं असतं. थोडाफार फरक झाला असेल, पण बेसिकली द द मेसेज दे गेट, द मेसेज किड्स गेट इज तुला पुढे पडायचं आहे. देर इज अ कॉम्पिटिशन. आणि आपली म्हणजे मी शाळेत पण नेहमी बघते की आपले एक मिनिट एक
हां. तर शाळांमधून पण मी बघते, की आपले हे पालक त्यांना जस्ट आपल्या मुलांना ए कसा मिळेल आणि सगळ्या ह्याच्यामध्ये ते अव्वल कसे असतील हेच बघतात अजूनही इथे आले तरी. त्यांच्या हे लक्षात येत नाही, की इथली सिस्टम कशी आहे. तर बरेच पालक इथले हे इग्नोर करू शकतात, की "अरे, माझं मूल वाईट वागतंय, दुसऱ्या मुलाला त्रास देतंय आणि तुम्ही तर प्रॉब्लेम घेऊन गेलात त्यांच्याकडे, तरी ते भांडायला पण तयार असतात." सो it's so much ingrained in us ki unless and until they get educated about this, it's not going to change. And I feel more sorry for the kids of these parents who might not get the help they need. So I know. So Akshay, we can't deal with the parents. We can only do is educate them, tell them how that is not good for their child also, not only for the child who is being bullied, but also their own children. I hope that answers your question. सायली, शेवटचा मुद्दा महत्वाचा होता. काही वेळा मुलं भांडतात आणि त्याच्यानंतर ते पालकांमध्ये तो तणाव येतो आणि पालक एकमेकांशी बोलणं थांबवतात. मी अनेक केसेस पाहिल्यात तशा. सो हो. पालकांनी तिथे मॅच्युरिटी दाखवणं आवश्यक आहे अशा केसेसमध्ये, की मुलं त्यांच्या लेव्हलवर भांडत असतील, खोड्या काढत असतील. त्यात बुलिंग प्रकार समजावून घेऊन तो कसा टाळता येईल हे बघायचं. ते सोडून मग इव्हेंच्युअली चांगले मित्र असलेले पालक एकमेकांशी भांडतात. तर हेही दुर्दैवी आहे. म्हणजे याचा एक्स्ट्रीम केस अशी होऊ शकते. आणि ही ह्युमन टेंडन्सी आहे, ही फक्त भारतीय लोकांमध्ये नाहीये. बरोबर. ही सगळ्यांमध्ये. इथे अमेरिकेत तुम्ही जर बघितलं प्लेग्राऊंडवर किती भांडणं होतात, जिथे सॉकर गेम्स असतात लहान मुलांचे, तिथे बरोबर. पालक भांडत असतात त्या सॉकर गेमवरनं करेक्ट. ते पण वगैरे. आपण बघतो, की कोचेसची भांडणं होतात. अगदी ते जणू काही नॅशनल चॅम्पियनशिप आहे अशी ती छोट्या लेव्हलची भांडणं होतात तिथे. म्हणजे गंमत वाटते, पण बरोबर. या आणि मधू म्हणतायत की आय थिंक दे विल डिनाय ऑन सरफेस बट ॲट होम दे ॲटलीस्ट टॉक टू देअर किड्स. आय होप दे डू, पण नाही, असे मी पालक पाहिलेले आहेत की जे फर्मली बिलीव्ह करतात की नाही त्यांच्या मुलाचं वागणंच बरोबर आहे, मग काय झालं ढकललं तर, असं म्हणतात. Thanks. After a few incidences, we have started giving written and recorded warnings to the parents. Right. So basically, Akshay, one way to deal with it, जर त्यांना सांगून समजत नसेल किंवा if they really are not getting, what can be done is document, right? कारण तुम्ही जेव्हा डॉक्युमेंट करता अँड यू ट्रीट इट लाईक अ लीगल मॅटर, इट्स अ टोटली डिफरंट बॉल गेम, राईट? मग त्यांना लक्ष द्यावंच लागेल. लक्ष द्यावंच लागेल, मुलाशी बोलावंच लागेल, काहीतरी करावंच लागेल. सो गोईंग थ्रू द राईट सोर्सेस, डॉक्युमेंटिंग, टॉकिंग इफ इट इज हॅपनिंग इन स्कूल प्रिमायसेस किंवा जिथे कुठे होतंय तिथलं जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांना सांगून हे रिपोर्ट करणं आवश्यक आहे की ह्याचे हे वाईट परिणाम होत आहेत आणि आमच्या मुलाला त्रास होतोय किंवा जे काय होतंय ते. सो दॅट इज द राईट थिंग टू डू. कारण आपण दुसऱ्या लोकांचं बिहेवियर बदलू शकत नाही. अप टू एन एक्सटेंड आपण सांगू शकतो, पण शेवटी त्यांच्या हातात आहे. अम, हा महत्वाचा मुद्दा आहे डॉक्युमेंटेशनचा. कारण मुलांनाही वाटतं, की अरे आपले पालक माझ्याबरोबर आहेत. त्यांना एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो त्याच्यात. की नुसतं अरे तू गप रे, तूच काहीतरी खोडी केली असेल, असं जे आपली टिपिकल भारतीय असते मेंटॅलिटी, की नक्कीच तुला शाळेत ओरडल्यामुळे तूच काहीतरी चुकीचा वागला असशील. तर हम्म, असं जर इव्हन टीचर्सकडूनही असेल, तर पालकांचं इंटरव्हेन्शन हे महत्वाचं आहे. मुलांना कॉन्फिडन्स वाटतो, की अरे आपले पालक आपल्या बरोबर आहेत. तर तो हम्म. महत्वाचा मुद्दा आहे. धन्यवाद. आणि साऊथ एशियन पेरेंटिंगवर पण आपण सेशन करू शकतो तुम्हाला हवं असेल तर, कारण त्याच्यातही असे बरेच मुद्दे विचारले जातात की आपण आपले जे डिसिप्लिनरी टेक्निक्स किंवा आपल्याला जसं वाढवलं गेलं त्याच्यापेक्षा इथे आपण आता जसं मुलांना वाढवतोय टोटली डिफरंट आहे. कम्युनिकेशन, त्याच्यानंतर बायकल्चरल पेरेंटिंग, आपण जे करतोय ते बायकल्चरल पेरेंटिंग आहे. म्हणजे आपल्याला त्यांना आपले व्हॅल्यूज तर द्यायचेच आहेत, पण त्याचबरोबर इथल्या सिस्टम आणि इथल्या समाजातले व्हॅल्यूजही त्यांनी चांगले व्हॅल्यूज आत्मसात करून दोन्हीचं कसं बॅलन्स करून ते डेव्हलप होतील हे बघायचं. तर ते खूप असं इंटरेस्टिंग सेशन आहे. तुम्हाला हवं असेल तर आपण नंतर एकदा बोलू त्याच्यावर. ओके. आय थिंक एक थँक यू सो प्रश्न मच. होता की टीचर आणि स्कूलला कधी नोटीस करायचं बुलिंगला? ऍट व्हॉट पॉइंट वी शुड डू दॅट? द फर्स्ट इन्स्टन्स वेअर युअर चाइल्ड सेज, ओके, always trust your child.
जर एकदा जरी तुमच्या मुलांनी किंवा मुलींनी सांगितलं की त्यांना कुणीतरी त्रास दिलाय किंवा त्रास होतोय, दॅट इज द इन्स्टन्स यू हॅव टू से टू द टीचर ऑर हुएवर इज इमिजिएटली रिस्पॉन्सिबल फॉर दॅट सेटिंग ऑर दॅट सिच्युएशन, की हे ह्या तारखेला माझ्या मुलाला किंवा मुलीला हा त्रास दिला गेला. Can you look into the matter? Report it right away. Keep document it at least document it, and let your child know that they are right to talk about it, and that they should let you know if this goes on longer or continues to happen. आणि हे फक्त मुलांसाठी नाही, मी हे मोठ्यांसाठी पण सांगतेय. इफ यू आर एक्सपिरियन्सिंग एनिथिंग इदर इन वर्क प्लेस, इन युअर नेबरहुड, फर्स्ट इन्स्टन्स इट हॅपन्स, ओके, मे बी पहिल्यांदा तुम्ही म्हणू शकता चुकून झालं, काहीतरी गैरसमज, ओके, गिव्ह देम अ बेनिफिट ऑफ डाऊट. इट हॅपन्स अगेन्स, डॉक्युमेंट एव्हरीथिंग, रिपोर्ट टू द राईट पर्सन, डोंट वेट. ओके, हा चांगला प्रश्न आहे. शुड द चाइल्ड स्पीक अप फर्स्ट ऑफ पेरेंट्स? तर जनरली एलिमेंटरी स्कूल पर्यंत पालकांनी आधी बोललं, आधी सांगितलं, रिपोर्ट केलं तर एक्सेप्ट केलं जातं. ॲटलिस्ट आमच्या इथे असं आहे. पण आफ्टर 7th-8th ग्रेड ते म्हणतात की मुलांनी सांगावं. जर शाळेत काही होत असेल तर आधी, म्हणजे ऑफकोर्स त्यांनी तुम्हाला सांगावं, पण तुम्ही म्हणू शकता की अरे तू टीचरला सांग, मी येते तुझ्याबरोबर, किंवा मी नोट देते की माझ्या मुलाला तुम्हाला काहीतरी असं, म्हणजे यू कॅन शो युअर सपोर्ट. हायस्कूलमध्ये तर एक्सपेक्ट केलं जातं की स्टुडंट्स जाऊन टीचर, प्रिन्सिपल जे कोणी त्यांच्याशी बोलतील आणि रिपोर्ट करतील. म्हणजे तुम्ही अगेन जसं मगाशी प्रसाद म्हणाला, यू मेक शुअर की तुमच्या मुलाला मुलीला माहिती आहे की यू आर विथ देम, यू सपोर्ट देम होल हार्टेडली. पण जे ॲडव्होकसी आहे ती जसं जसं वय वाढते, 13 वर्षानंतर एक्सपेक्ट केलं जातं की मूल स्वतः बोलेल. जसं तुम्हाला हे माहिती आहे ना, डॉक्टरकडे गेल्यावर 13 वर्षानंतर डॉक्टर आस्क्स द चाइल्ड इफ दॅट चाइल्ड वॉन्ट्स टू टॉक टू देम अलोन विदाउट द पेरेंट्स इन द रूम. हे या देशातला हा नियम आहे. 13-14 नंतर द चाइल्ड कॅन से की मला आई वडील नको आहेत रूममध्ये, मी एकटं तुमच्याशी बोलतो. आणि इट्स लिगली वॉट दे विल हॅव टू डू इट. सो सेम वे ह्या देशामध्ये एका विशिष्ट वयानंतर मुलांना असं, म्हणजे इथे इंडिव्हिज्युअलिझम आहे ना, त्यामुळे असं हे केलं जातं. पण ऑफकोर्स यू हॅव टू बी विथ देम, आणि टीचर्स नाही सांगायला पाहिजे, म्हणजे कळायला पाहिजे की अरे चे पालक ह्याच्याबरोबर उभे आहेत आणि हा याला त्रास होतोय, आणि सो देन दे विल टेक इट सिरियसली. सो दोज आर ऑल गुड क्वेश्चन्स. आणि आपल्या अजून वेळ नाहीये, पण मला आवडेल इतर कुठल्याही विषयावर येऊन परत बोलायला. सो प्रसाद, आपण इथे थांबायचं का? नक्की थांबूया आपण. धन्यवाद. छान माहिती दिलीत. आणि नक्कीच हे रेकॉर्डिंग उपलब्ध असेल, तुम्ही तुमच्या मित्रमंडळींनाही सांगा. आणि जर जास्त डिमांड असेल तर आपण अजून एक सेशन नवीन स्कूल इयर सुरू झाल्यावरही करू शकतो. अगदी अगदी, आपण नेम प्रोनाऊन्सिएशनवर एक करूया. खूप छान आहे ते, आणि इतकं म्हणजे मजा येते. ते आपल्याला पण छान वाटतं की अरे मी पण असं करीन, माझं नाव आता चुकीचं कोणी घेतलं तर मी असं सांगेन त्यांना. आणि खूप इंटरेस्टिंग इंटरॅक्टिव्ह सेशन आहे ते. एक नेम प्रोनाऊन्सिएशनवरचं पण आपण करूया. नक्की नक्कीच. चालेल मंडळी, धन्यवाद परत एकदा. आणि सायली, खूप खूप आभार. ओके, आणि छान धन्यवाद. मार्गदर्शन मिळालं. थँक्यू. थँक्स, बाय.